नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। आज आपण BA तृतीय सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर 2 ह्या पुस्तकातील प्रकरण पहिलं समग्र स्वास्थ्याचा अर्थ, व्याख्या, फायदे आणि घटक ह्या प्रकरणातील समग्र स्वास्थ्याचे फायदे ह्याबद्दल माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्य म्हणजे काय ह्याबद्दल माहिती घेतलेली आहे। समग्र स्वास्थ्य म्हणजेच संपूर्ण स्वास्थ्य, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक इत्यादी घटकांचा सर्वसाधारणपणे ह्यामध्ये सहभाग असतो। सध्याच्या आधुनिक जगामध्ये पर्यावरणीय, बौद्धिक, व्यावसायिक समग्र स्वास्थ्याचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे आपल्याला आढळून येते। विद्यार्थी मैत्रिणींनो, ह्या समग्र स्वास्थ्याचे खूप सारे फायदे आहेत। यामधील पहिलं म्हणजे उत्तम शारीरिक स्वास्थ्य, कमी आजारपण आणि उत्तम झोप, हे एक सुंदरसं उदाहरण आहे। त्याच्यानंतर समग्र स्वास्थ्य हे आहाराद्वारे आवश्यक पोषक घटकांचे सेवनाद्वारे शरीराचे कार्य उत्तम रीतीने पार पडणे हे होय। त्यानंतर तिसरा फायदा सकारात्मक मानसिकता तयार होणे व तणाव आणि व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करणे हे होय। विद्यार्थी मैत्रिणींनो, समग्र स्वास्थ्याचे खूप सुंदर फायदे आहे। यानंतर असंही सांगता येईल की बौद्धिक कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा आणि निर्णय क्षमतेमध्ये वाढ आपली चांगल्या रीतीने घडून येते। तसेच नैराश्य, चिंता आणि नकारात्मकता ही भावनासुद्धा कमी होते। त्याचप्रमाणे आत्मसन्मान आणि स्वजाणीव उंचावणे, आपले जीवन समाधान हे आपल्याला प्राप्त होत असते। कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत सहकार्यात्मक आणि मजबूत असे संबंध आपले तयार होतात। सामाजिक संबंधामध्ये वाढ आणि सुधारणा होतात। तसेच सामाजिक कौशल्य आणि संभाषणामध्ये आपली सुधारणा घडून येते। इतरांना समजून घेणे, समाजोपयोगी आणि पर्यावरण केंद्रित कार्यामध्ये रस निर्माण होतो। इतरांना आपण समजून घेतो। समाजोपयोगी आणि पर्यावरण केंद्रीय कार्यामध्ये आपला रस निर्माण होतो। कार्यस्थळी सकारात्मक दृष्टिकोन असतो व उत्साहाने आपण कार्यामध्ये सहभागी होत असतो आणि कार्यजीवन ह्यात संतुलन साधता येते। असे अनेक उपाय आणि फायदे ह्या समग्र स्वास्थ्यामुळे आपल्याला मिळतात। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्य सुधारण्याचे मार्ग ह्याबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। धन्यवाद।